दरवर्षी पौष शुक्ल अष्टमी ते पौर्णिमा शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. पूर्ण वर्षात 3 नवरात्र येतात. चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र आणि तिसरे शाकंभरी नवरात्र. देवीचे नवरात्र म्हटले की समोर आईप्रमाणेच आई भवानीच्या प्रेमाची, मायेची, कणखरतेची, आपल्या लेकरासाठी संघर्ष करून त्याला कोणत्याही संकटापासून दूर ठेवणारी अशी देवी भगवतीची प्रतिमा उभी राहते. भावना निर्माण होते आणि आपसुकच आपले मस्तक तिच्या पुढे कृतज्ञतापूर्वक झुकते आणि हात जोडले जातात. देवीची अनेक रूपे आहेत, त्यापैकी एक रूप म्हणजे शाकंभरी देवी. या देवीचे नवरात्र यंदा कधी आहे, कधी संपते आहे, पौर्णिमा कधी आहे, सेवा काय करायच्या व अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपली सेवा तिच्यापर्यंत कशी पोहोचवता येईल या संदर्भातील सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार, प्राचीनोदय चॅनलवर सर्वांचे स्वागत. यंदा 7 जानेवारी 2025 वार मंगळवार या दिवशी शाकंभरी नवरात्र सुरू होत आहे आणि 13 जानेवारी 2025 वार सोमवार या दिवशी म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी नवरात्र समाप्त होत आहे. सुरुवात ही देवीच्याच आवडीच्या वारापासून म्हणजेच नवरात्राची सुरुवातच मंगळवारी होत आहे. देवीचे नवरात्र म्हटले की सर्व पूजाविधी हा शारदीय नवरात्रासारखाच असतो. अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबाची शाकंभरी देवी ही कुलदेवता आहे. तिचेच दुसरे नाव बनशंकरी असे देखील आहे. विजापूर येथील बदामी येथे असणाऱ्या बनशंकरी देवीच्या मंदिरामध्ये तर अत्यंत उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव, रथोत्सव साजरा केला जातो. असे मानतात की महाभारतातील वनपर्वामध्ये देवीने केवळ पालेभाज्या खाऊन हजारो वर्षे तप केले, म्हणून तिला शाकंभरी असे नाव पडले. आपल्या सर्व शरीरावर भाज्या, पाने, फुले, फळे धारण केलेली देवी असे तिचे वर्णन केले जाते. त्याचप्रमाणे पार्वतीचेच दुसरे रूप असे देखील मानले जाते. पौष महिना हा हंगामी ऋतू असल्याने ह्या हंगामात येणाऱ्या सर्व पालेभाज्या, रानटी भाज्या ह्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी औषधी असल्याने किमान वर्षातून एकदा तरी त्या सर्वांनी सेवन कराव्यात असा यामागे उद्देश आहे. त्यामुळे देवीला देखील याच फळांचा, भाज्यांचा, पानांचा, फुलांचा नैवेद्य ह्या नवरात्रामध्ये दाखवला जातो. या दिवसात स्त्री पुरुष उपवास देखील ठेवतात. देवीची पूजा पद्धत थोडक्यात पाहूया. नेहमीप्रमाणेच सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ धुतलेले वस्त्रे परिधान करावेत. स्त्रियांनी सौभाग्यासाठी बांगड्या, कुंकू, साडी, गळ्यामध्ये मंगळसूत्र घालावे, केस बांधावेत आणि पुढील कामे करावीत. संपूर्ण घर स्वच्छ करावे, घरासमोर रांगोळी काढावी, उंबऱ्यावरती हळदीचे लिंपण करावे. ज्यांच्याकडे शाकंभरी देवी ही कुलदेवता आहे त्यांनी दरवर्षीप्रमाणे घरातील परंपरेनुसार नवरात्रीची पूजा अर्चना करावी, पूजा मांडावी. काही नियम घराण्यात पाळत असतील त्याप्रमाणे पूजाविधी करावा. प्रथम पूजेची जागा स्वच्छ पुसून घ्यावी. स्वस्तिक काढून पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावरती लाल रंगाचे वस्त्र अंथरावे. दिवा प्रज्वलित करून घ्यावा. गणपती म्हणून सुपारीची स्थापना करून घ्यावी. गणपतीची पूजा करून घ्यावी. हळद, कुंकू, अक्षता, लाल फुले, वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा असे म्हणून सुपारीला फूल व्हावे. त्यानंतर शाकंभरी देवीचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा टाक असेल त्याला प्रथम पंचामृताने, गंगाजलाने, साध्या पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर सुवासिक अत्तर लावावे, हळद कुंकू लावावे, अक्षता व्हाव्यात, फुले, हार, गजरा व्हावा. नंतर कलशामध्ये पाणी घ्यावे. त्यामध्ये हळद कुंकू, सुपारी, अक्षता, रुपयाचे नाणे टाकावे. तांदळाची छोटी रास करून त्यावर कलश ठेवावा. कलशाला हळद कुंकवाची 5 बोटे लावावीत. त्यानंतर नागवेलीची म्हणजेच खायची 5 पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा. नारळाला देखील हळद कुंकू लावावे. गजरा, वेणी, फूल व्हावे. समोर हळकुंड, सुपारी, खोबरे, खारीक, 1 रुपयाचे नाणे ठेवून देठ देवाकडे येईल असा विडा मांडावा. त्यानंतर ताजी फळे, भाज्या यांचा नैवेद्य देवीला दाखवावा. ही पूजा करत असताना शाकंभरी देवीचा मंत्र सतत म्हणावा. नीलवर्णा नीलोत्पल विलोचना मुष्टिशील मुखापूर्णम कमलम कमलालया. त्यानंतर
देवीची जी रोजची स्तोत्रे आहेत, मंत्रे आहेत ती वाचावीत. जसे देवीचा जो कोणता मंत्र तुम्हास येतो त्याचा किमान 108 वेळा तरी जप करावा. किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. किंवा श्रीम श्रीम हा मंत्र म्हटला तरी चालेल. श्री सूक्त, सप्तशती पाठ, दुर्गा स्तोत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, त्याचप्रमाणे श्री यंत्रावरती कुंकुमार्चन देखील केले तर अतिशय उत्तमच आहे. शाकंभरी देवीचे अष्टक म्हणावे, शाकंभरी देवीचे स्तोत्र म्हणावे, शाकंभरी देवीचा मंत्र म्हणावा. किंवा कोणतेही स्तोत्र वाचण्यास वेळ नसेल तर देवीचा कोणताही मंत्र किंवा जे कोणते देवीचे स्तोत्र तुम्हास येत आहे ते तुम्ही मनोभावे वाचावे. आणि जर इतका वेळ नसेल तर घरामध्ये देवीचे मंत्र स्तोत्रे ही मोबाईलवरती लावून किमान ती श्रवण तरी करावीत. त्यानंतर शाकंभरी देवीची आरती करावी. ज्यांना पूजा मांडणे शक्य नाही किंवा शाकंभरी देवी ही कुलदेवता जरी नसली तरी आपली इच्छा असेल की देवीची सेवा करायची आहे तर तुम्ही नवरात्राच्या काळामध्ये घरामध्ये अखंड दिवा लावू शकता. पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हटलं जातं. या दिवशी नवरात्र समाप्ती होते. या दिवशी भाज्यांचा कोशिंबिरीचा नैवेद्य दाखवला जातो. सवाष्ण जेवू घालून तिचा मानपान ओटी भरून नवरात्राची सांगता केली जाते. त्याचप्रमाणे देवीचा मानपान देखील आपल्या घरामध्ये करायचा आहे. त्या दिवशी आपल्या घरातील जी पूजा मांडलेली आहे किंवा जरी पूजा मांडलेली नसेल तरी देखील आपण आपल्या देवघरासमोर देवीची ओटी भरायची आहे. खूप काही नाही झाले तर निदान एक ब्लाउज पीस, त्यावरती नारळ आणि तांदळाने किंवा गव्हाने एक सुपारी, हळकुंड, खोबरे, खारीक इत्यादी आणि जितके शक्य असेल तेवढे तुम्ही त्यावरती दक्षिणा म्हणून ठेवावे. आणि अशी ओटी तुमच्या घरातील देवघरासमोर म्हणजेच आपल्या देवीची, आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. आणि ती ओटी नंतर तुम्ही वापरू शकता. घराजवळील देवीच्या मंदिरामध्ये आपण ती ओटी भरली तरी देखील चालते. मोठ्या प्रेमपूर्वक, श्रद्धापूर्वक असा आपण कुळाचार करायचा आहे. देवीची सेवा करायची आहे. आपल्या कुलदेवतेची सेवा प्रत्येकाने केली पाहिजे. दरवर्षी तिची ओटी मानपान करून तिचा कृपाशीर्वाद घ्यायचा आहे. शाकंभरी देवीची सेवा केल्याने तिच्या कृपेने आपणा सर्वांना अन्न, धनधान्य, संपन्नता प्राप्त होते. तिची यथासांग पूजा, सेवा, आराधना केल्यास तिची आपल्या लेकरांवरती सदैव कृपादृष्टी राहते आणि आपल्याला कसलीही कमतरता ती पडू देत नाही. मोठ्या श्रद्धेने, आदर, भक्तिभावाने म्हणूया जय शाकंभरी देवी, जय बनशंकरी, जय माता दी. व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.